इथे एक आता आपण ना 121ला बाईंगची ऑर्डर लावलेलं आहे. 24,650च्या निफ्टीमध्ये आपण प्लॅन केलेला आहे. आपल्याला बँक निफ्टीपेक्षा निफ्टी बुलिश दिसते आणि थोडंसं बँक निफ्टी डाऊन साईडला दिसते, पण निफ्टी अप साईडला जाताना बघायला मिळते. दोन्ही इंडेक्स एकमेकांच्या अपोजिट काम करतायत. ओके 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 ओके. जर इथे एस एल जर बघितला 110, तर ठीक आहे, 11 पॉईंटचा एस एल आहे. जर यामध्ये आपल्याला एंट्री जर भेटली तर आपण यामध्ये एक 20 पॉईंटचं टार्गेट 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो घ्यायचा आहे. तर इथं आपण बँक निफ्टीचा एक पुट बघूया, म्हणजे जेणेकरून बँक निफ्टीचा पुट कशा पद्धतीने वाढतोय हे आपल्याला समजल. ओके, बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे, तसं आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा थोडंसं रिव्हर्स आलेलं बघायला मिळालेलं आहे. आपली अजून एंट्री एक्झिक्यूट नाही झालेली. ओके ठीक आहे, पुट सुद्धा काय इतका खास असा काय वाढत नाहीये. तर बघूया, वेट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. जितके जास्त पेशन्स, जितके जास्त डिसिप्लिनमध्ये तुम्ही स्वतःला ठेवाल, तितकं जास्त प्रॉफिट तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. ओके, बँक निफ्टी पळायला लागलेले आहे डाऊन साईडला. ठीक आहे, आपल्याला एक प्रॉपर स्टॉप लॉसला जर जागा भेटली तर त्यामध्ये आपण प्लॅन करणार आहे. फक्त आपल्याला स्टॉप लॉसला जागा मिळणं खूप महत्त्वाचं आहे बँक निफ्टीमध्ये पुट साईडला. आणि निफ्टीचा जो प्लॅन आहे डाऊन साईडचा तो आपण कॅन्सल करतोय. एक आपण बँक निफ्टीमध्ये प्लॅन करूया. तर स्टॉप लिमिट ऑर्डर आपली टाकून ठेवूया, पण ना कधीच मार्केट ऑर्डरला एंट्री नाही घ्यायची. ओके, आपली ते एंट्री आता पडलेलं आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने प्रॉफिट बुक करू शकतो. तर यामध्ये आपण एक जो स्टॉप लॉस आहे, आपली एंट्री जी बनलेली आहे ती 143ला 110च्या आसपास आपण आपला स्टॉप लॉस ठेवूया. ओके यस, 110ला आपण आपला स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आणि आपण जर यामध्ये बघितलं तर 170 180च्या आसपास आपलं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट बुक करायचं काम करूया. जर बँक निफ्टीमध्ये तुम्ही इथे जर बघितलं तर खालून एक ट्रेंड लाईन येते, पण माझा जो व्ह्यू पॉईंट आहे हा जो खालचा जो झोन आपण ड्रॉ केला आहे ना, तिथपर्यंत प्राइस आपल्याला जाताना बघायला मिळायला पाहिजे आहे, या खालच्या झोनपर्यंत. तर बघूया, कारण मार्केटमध्ये काल आपल्याला लोअर लो फॉर्मेशन बघायला मिळालं आणि एक सप्लाय झोन इथे एक क्रिएट करून मार्केट डाऊन साईडला येताना आपल्याला बघायला मिळाले. तर यामध्ये आपल्याला ना थोडंसं चांगलं प्रॉफिट बघायला मिळू शकतं. ओके, 165 170च्या आसपास गेलं तर आता आपला जो आपल्याला स्टॉप लॉस आहे ना, तो स्टॉप लॉस आपण ट्रेल करूया, जेणेकरून यामध्ये आपल्याला ना मोठा लॉस नाही झाला पाहिजे आता. कारण इतकं चांगलं प्रॉफिट आणि त्यानंतर जर आपण मोठा लॉस घेतला तर मग आपल्याला त्यामध्ये काय अर्थ नाही राहत. तर थोडीशी स्पाईक एक भेटायला पाहिजे आहे, अजून एक छोटीशी स्पाईक ना डाऊन साईडला अजून भेटायला पाहिजे आहे. 400 ते 500 रुपयाच्या आसपास आपल्याला हे जर प्रॉफिट दिसायला चालू झालं तर यामधून आपण एक्झिट घेण्याचं डिसिजन घेणार आहेत. ओके ठीक आहे, या ट्रेडमधून आपण एक्झिट होऊया. 500. ओके ठीक आहे, आपण या ट्रेडमधून एक्झिट झालेलो आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर 499 रुपये इथं आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. तर मी नेहमी एक गोष्ट तुम्हाला सांगत असतो की आपण अजून प्रॉफिट मिळेल या अपेक्षेनं मार्केटमध्ये थांबतो आणि अचानकच आपल्याला सेलिंगचं प्रेशर किंवा बाईंगचं प्रेशर बघायला मिळतं. आपलं प्रॉफिट तर जातंच, पण त्याचबरोबर ना आपल्याला स्टॉप लॉस सुद्धा मार्केटला द्यावा लागतो, म्हणून आपल्याला मोठा लॉस फेस करावा लागतो. त्यासाठी प्रॉफिट वेळेत बुक करणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांनाही समजेल की लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड प्लॅन करतात, कसं डिसिजन घ्यायचा असतो, कशी सायकोलॉजी वर्क करत असते, हे ज्या सगळ्या गोष्टी त्यांना समजाव्यात. हे जे मी प्लॅटफॉर्म यूज करतो ते धन प्लॅटफॉर्म यूज करतो. एकदम इझी टू वे आहे हे. म्हणजे इथंच आपण बाईंग करू शकतो, हा स्कॅल्पर मोड आहे, इथंच आपण बाईंग करू शकतो, इथंच आपण एक्झिट करू शकतो. खूप इझी आहे हे. आपल्याला चार्टवरच प्रॉफिट दिसतं, चार्टवरच आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि टार्गेट सुद्धा चार्टवर बुक करू शकतो. त्यामुळं एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी एकत्रित करू शकतो. तुम्ही पटपट लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते? जितक्या जास्त कमेंट येतील तितकं जास्त दिवस ही सिरीज आपली चालणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.